नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षकेतर समन्वयक समितीच्या वतीने टीईटी विरोधात शाळा बंद आंदोलन करण्यात आले. धुळे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा 1700 शाळा जवळपास बंद आहेत. सुमारे 5000 शिक्षक आज या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. शहरातील कल्याण भवन पासून जिल्हाधिकारी कार्यालयावरती टीईटी परीक्षा विरोधात भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. जर मागण्या मान्य केल्या नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आला. मी बापू पारदी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उर्दू शिक्षक संघटना समन्वय समितीमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सक्रिय सहभाग आहे आणि या महाराष्ट्रातून आज 5 डिसेंबर शाळा बंद आंदोलन व भव्य दिव्य असा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. आज धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा या 1100 आहेत व माध्यमिक शाळा 600 खाजगी प्राथमिक त्याच्यात आहेत, उर्दू शाळा आहेत आणि असे या धुळे जिल्ह्यातून जवळजवळ 5000 शिक्षक या भव्य आंदोलनामध्ये व मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आताच अजून वेळ झाली नाही तरी सुद्धा म्हणजे हजारोच्या संख्येने शिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मागणी काय आपली? आमची मागणी 1 सप्टेंबर 2027 पूर्वी शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण झाली पाहिजे. हे जे सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण केलेली आहे आणि 23 नोव्हेंबरला टीईटीच्या परीक्षेला जाताना आमचा एक प्राथमिक शिक्षक संदीप पवार यांना जीव गमवावा लागला आणि त्यामुळे शासनाला आम्ही एकच इशारा देऊ शकतो यावेळेस की जर टीईटी रद्द केले नाही आज आम्ही लाखोच्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये शाळा बंद करून मोर्चा काढून जर आम्ही इशारा देत आहोत आणि जर भविष्यात टीईटी रद्द केली नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसू असं शासनाला मी जाहीर करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.